मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपण वस्तुचित्र हा विषय पाहणार आहोत. वस्तुचित्र म्हणजे समोर मांडलेल्या वस्तूंचे हुबेहूब चित्रण करणे. एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये हा पहिला पेपर असतो. साधारण त्याचा वेळ 2.5 तासाचा असतो. एलिमेंटरीमध्ये एकूण 3 वस्तू ठेवल्या जातात. 2 मानवनिर्मित व 1 नैसर्गिक अशा एकूण 3 वस्तू ठेवल्या जातात. समोर मांडलेल्या वस्तू बसलेल्या जागेवरून कशा रीतीने कागदावर काढणे सोयीच्या हे लक्षात घेऊन कागद उभा किंवा आडवा धरून चित्र काढावे. सुरुवातीला दिलेल्या कागदावर आपण सर्व बाजूने एक बॉर्डर काढावी. ही बॉर्डर काढताना आपण साधारण 2 सेंटीमीटर इतकं अंतर घ्यावं व ते बॉर्डर काढताना आपण कोणत्याही भौमितिक साधनांचा वापर करू नये. सुरुवातीला आपण समोर दिलेल्या वस्तूंचे पूर्णपणे निरीक्षण करून घ्यावे. त्यामध्ये मोठे आकार, छोटा आकार व त्यापेक्षा छोटा आकार याचं निरीक्षण करून झाल्यानंतर व सुरुवातीला मोठी वस्तू समोर धरून त्याची मध्यरेषा काढावी. मध्यरेषा काढून झाल्यावर त्या रेषेच्या दोन्ही बाजू पेन्सिलच्या साहाय्याने सारख्या आहेत की नाही ते पाहून घ्यावे व नंतर मध्यरेषेची मागील बाजू ही जास्त दिसत आहे व मध्यरेषेची पुढील बाजू ही कमी दिसत आहे. त्याप्रमाणे आपण खुणा करून साधारण गोलाईचा भाग काढून घ्या. या वस्तूच्या कडाचा भाग हा वर्तुळाकार आहे व बुडाचा भाग देखील हा वर्तुळाकार आहे. आपल्याला वस्तू ही गोलाईमध्ये दिसत असल्यामुळे त्याचा वरचा भाग हा गोलाई कशी येईल या पद्धतीने अर्धवर्तुळाकार साधारण बाजूचा भाग करून घ्यावा व तसेच त्याचा खालचा भाग देखील गोलाई येण्यासाठी तशाच पद्धतीने समप्रमाणात करून घ्यावा. त्याच्या दोन्ही बाजू या समप्रमाणात आल्या पाहिजेत अशा पद्धतीने करायचं. साधारण हा वरचा भाग हा आपल्याला आयताकृती दिसता कामा नये. त्याच्यामुळे त्याच्या कडा ज्या आपल्याला दिसत आहेत त्या आपण गोलाईच्या प्रमाणे करून घ्याव्या.
आता आपल्याला ही वस्तू म्हणजे हा स्टीलचा डबा दिसत आहे. साधारणपणे तो स्टीलचा डबा जेव्हा करताना हा वरचा भाग हा झाकणाचा भाग आहे व खालील भाग हा डब्याचा भाग आहे. तर साधारण डब्याचा भाग करताना आपल्याला त्याची झाकणाच्या आतील बाजूने सुरुवात करायची असते. तर दुसरं ऑब्जेक्ट जे आपल्या समोर आहे ते आहे चिनी मातीची बरणी. ही साधारण या ऑब्जेक्टच्या पुढे आपल्याला दिसते. त्याचं पण मध्यरेषा काढून घ्यावी. मध्यरेषा काढून झाल्यावरती परत सारख्या हे करून त्याचा वरील भाग साधारण आतील भाग जो आपल्याला दिसतोय तो करून घ्यावा. एवढ्याच अंतरावरती डावी बाजू उजवी बाजू मार्किंग करून घ्यावं. परत आपल्याला हे करून आणि त्याच्यानंतर साधारण हेच अंतर उजव्या बाजूला करून घ्यावं. मला गोलाई आणून रेषेची खालची बाजू आहे अशा पद्धतीने हे आपले चिनी मातीचं भांड दुसरा ऑब्जेक्ट आहे ते आपण करून घ्यावं. आता आपल्याला याच्यामध्ये तिसरा ऑब्जेक्ट जे दिसतंय हे आहे नॅचरल आहे, टोमॅटो आहे. तो साधारण या आणि याच्या बाहेर असा आहे. एवढ्या भागात तो टोमॅटो आपल्याला दिसतोय. अशा पद्धतीने
त्याची मांडणी करून आपण घेतलेली आहे. आता सुरुवातीला एवढं करून झाल्यानंतर ऑब्जेक्ट ड्रॉईंगमध्ये फक्त आपल्याला त्याची पडछाया दाखवायची असते. याच्यामध्ये लाईट टू डार्क साधारण या बाजूने आपल्याला हलक्या रंगाने गडद रंगापर्यंत रंगवायचं आहे. तसंच या बाजूला देखील असंच येणार आहे, हलक्या बाजूने गडद रंगापर्यंत. परंतु आपण जेव्हा झाकणावरती रंगवण्याचं काम करणार आहोत ते या बाजूने हलक्या बाजूने डाव्या रंगापर्यंत रंगवायचं. टोमॅटोचं सुद्धा तसंच आहे. आतील भाग आपण इरेज करून अशा पद्धतीने ऑब्जेक्ट ड्रॉइंग पेपराला साजेसं असं बनवायचं आहे. जर तुम्ही साधारण पेपरात छोट्या आकाराचं बनवलं तर ते चुकीचं ठरणार आहे. मोठ्या पेपराला साजेस असं हे चित्र आपण पूर्ण करायचं आहे. फक्त याच्यामध्ये फक्त ऑब्जेक्टलाच रंगवायचं आहे आणि त्याची परछाई. आता आपण स्थिर चित्रामध्ये साधारणतः 5 ते 6 वस्तू दिलेल्या असतात. तर त्या एकत्रित करून ठेवले असतात, त्यामध्ये वस्तूंचा समूह असतो. आता आपण सुरुवातीला सगळ्यात मोठं वस्तू कोणतं आहे तर आपण या चित्रामध्ये बादली हा सगळ्यात मोठा वस्तू आहे. तर साधारण आपण त्याची मध्यरेषा काढून घ्यावी. पहिलं निरीक्षण करून घ्यावं. निरीक्षण करून केल्यावर असं कळतं की ते समप्रमाणात आहे. तर या रेषेला पेपरच्या रेषेला पॅरलल समांतर असं एक रेषा काढून घ्यावी. नंतर या रेषेला पेपरच्या उभ्या रेषेला समांतर अशी ही रेषा काढून घ्यावी आणि दोन्ही बाजू समान पेन्सिलच्या साहाय्याने दोन्ही बाजू सारख्याच दिसतील एवढं माप पेन्सिलच्या साहाय्याने करून घ्यावं. नंतर रेषेच्या खालील बाजू छोटी, वरील बाजू साधारण त्याच्यापेक्षा मोठी, अशा पद्धतीने आपण बादलीचा दिसत असलेल्या ऑब्जेक्ट म्हणजे बादली याचा वरील भाग करून घ्यावा. आता इथे बादलीचा वरचाच भाग, परंतु साधारण हा असा मोठा आपल्याला दिसतोय. तर त्याची मध्यरेषापासून जेवढं अंतर आपण घेतलेलं आहे तेवढंच या दंडगोलाच्या रेषेवरून अंतर तेवढंच घ्यायचं आहे. तेवढंच अंतर या मध्यरेषेपासून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने परत याला समांतर अशी वर्तुळात जाणारी रेषा काढून घ्यावी. नंतर अशा पद्धतीने याचा हा कॉर्नर साईडचा भाग वर्तुळात मार्क करून घ्यायचा. त्याच्यानंतर बादलीचा आतील भाग जो आहे तो हा निमुळता होत गेलेला आहे साधारण. तर आपण याच्या आतील बाजूला डाव्या बाजूला एक साधारण मार्क करून घेतल्यानंतर तेवढंच अंतर आपण उजव्या बाजूला करून घ्यायचं आहे.
आणि साधारण त्या बादलीचा बेस म्हणजे खालील बाजू याला आपण समांतर करून हे जे वरील बाजूवर आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यापेक्षा थोड्या अंतरावर आतील भागात मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तेवढंच उजव्या बाजूला मार्क करून घ्यायचं आहे. आणि जे वरच्या बाजूला जसं आपण जी प्रोसेस केलेली आहे तीच प्रोसेस आपण खाली करून घेऊया. खालील बाजू छोटी, वरील बाजू मोठी आणि हे असं दंडगोलाकार त्याचा भाग करून घेतलेला आहे. मग हाच भाग आपण जोडून घेतलेला आहे.
आता या झाल्या वस्तूंची मांडणी. आता आपल्याला एकूण साधारण 3 कपड्याला इंग्लिशमध्ये ड्रेपरी म्हणतात, ह्या 3 ड्रेपरी आपल्याला याच्यामध्ये काढावायच्या आहेत. साधारण एक पार्श्वभूमी म्हणजे मागच्या बाजूला एक ड्रेपरी असते. त्याच्यानंतर फोरग्राऊंड म्हणजे खालील बाजूला एक ड्रेपरी असते. आणि तिसरी ड्रेपरी ही या मोठ्या आकाराच्या वस्तूमधून बाहेर आलेली असते. आता मी यामध्ये आपल्याला थोडासा पेन्सिलच्या साहाय्याने शेडिंगचा भाग दाखवणार आहोत. तो दाखविताना वस्तूंच्या उजव्या बाजूला जो वस्तूंचा शॅडो म्हणजेच सावली पडलेली आहे ती त्या कपड्यांवरती कशी दिसते, त्याच्यामध्ये गडद ते हलक्या छटा कशा दिसून येतात हे मी तुम्हाला पेन्सिलच्या साहाय्याने इथे दाखवित आहोत. जर आपण वस्तूच्या बाजूला गडद छाया जर दाखविली नाही तर या वस्तू आपल्याला अधांतरित अशा दिसून येतात. दुसरी ही झाली मागील ड्रेपरी. या ड्रेपरीत काम करताना आपल्याला त्या ड्रेपरीच्या जो मूळ रंग आहे त्याच्यामध्ये डार्क रंग मिसळून आपल्याला ही छाया दाखविता येते. खालील ड्रेपरी ही वस्तूंच्या खाली असलेली ड्रेपरी, त्याच्यावरती देखील वस्तूंची छाया दिसून येते. ते देखील जो असलेला रंग आहे त्या ड्रेपरीचा त्याच्यामध्ये डार्क रंग वापरून तो वापरता येते. अशा पद्धतीने साधारण आपल्याला त्याच्या फोल्ड म्हणजे त्याचे आलेले ज्या रेषा आहेत त्याच्यामध्ये गडद ते हलक्या रेषा दाखवून जसे आपल्याला वस्तूंच्या ज्या छाया त्याच्यावरती पडलेल्या दिसून येतात ते आपल्याला त्या पद्धतीने गडद ते हलक्यापर्यंत आपल्याला रंगविता येतात. जी तिसरी ड्रेपरी आहे ही वस्तूच्या मोठ्या आकाराच्या वस्तूंपासून बाहेर आलेली ड्रेपरी. तर आपल्याला यामध्ये वस्तूच्या या समूहामध्ये मोठी वस्तू ही बादली दिसते. त्या बादलीमधून हा असा कपडा बाहेर आलेला आहे. त्या कपड्याच्या पण आपल्याला फोल्ड दाखवून त्याच्यामध्ये देखील
छाया ते हलका अशा व्यवस्थित असा हा दुमडलेला कपडा या बादलीतून बाहेर काढून त्याच्यावरती हलक्या ते गडद अशा रंगांच्या छटा आपल्याला दाखविता येतात. यामुळे या गडद छटा दाखविल्यामुळे आपल्याला वस्तूंची गोलाई व्यवस्थित दिसून येते. त्यामुळे वस्तू या त्रिमित अशा दाखविता येतात. अशा पद्धतीने आपण या वस्तूंच्या समूहाला व त्या वस्तूंच्या मागे असलेल्या छायाद्वारे दाखविण्यात आलेल्या छटांना योग्य पद्धतीने दाखविल्यावर आपल्याला आपले चित्र हे असे हुबेहूब दिसून येते. या सर्व गडद छटा हलक्या छटा आपण दाखविल्यामुळे वस्तू या मागे पुढे आहेत या दाखविला जातात. वस्तूंचे गोलाई वस्तूंचा आतील भाग हा आपल्याला अशा पद्धतीने दाखविता येतो. अशा पद्धतीने हे आपले चित्र पूर्ण झालेले आहेत.